हम्म. कोण आहे? एवढी भाव खातीस होय? भाव नाही खात, घरात सगळे आहेत ना म्हणून नाही म्हणत होते. मग असू दे की, जावयान तर बोललंय. अरे वा फौजी, लईच डेअरिंग वाढलंय की तुमचं. काय काय म्हणली? लईच डेअरिंग वाढलंय म्हणलं. हा आणि काय ग, मग अशी एवढे फोन करत होतो, फोन का नाही उचलला? अरे फोनवर आहे. आता किती फोन करतोय मी, दुसऱ्या कोणी उचलला असता म्हणजे? आता मी नाही उचलत तर परत परत कशाला करायचा? माझ्याजवळ असता तर उचललाच असता की. बर ते जाऊ दे, तू बोल पटकन. पटकन का? गडबड आहे? अरे कोण तर बघल. बघू दे की, बघितलं तर त्यात काय होतंय? तू तर कोणाला घाबरत नाहीस ना? नाटक करू नका सा. अरे नाटकं काय यात? बर जाऊ दे, आपण फोनवरच बोलू. जाते मी. अगं थांब की. पटकन बोलायचं सोडून कशाला लांबडा लावत बसले? काय नाही ते काय चाललंय? कोण तर बघल म्हणून म्हणते ना मी. कशाला नाही ते लांबड लावत बसले? आता बोला पटकन, नाहीतर जाते मी. थांब की, इकडे तरी ये. बोल. अगं मी वाईला चाललोय. गणपतीला काय नवस बोलायचं का? नवस? काय बोलतोयस? सगळं चांगलंच आहे की. अगं तरी बी. लवकर लग्न होऊ दे असं म्हण. बर. आणि कोण कोण जाणार आहे? मी अंजयडी. तू अंजयडी? थांब तरी. आजा सोड की, कोण तर बघल. मी, जयडी, मामा, जीजी सगळे जाणार. अनवय र, सगळीच कशाला व्हायला चालल्यात? कुणाचं लग्न बिग्न आहे का काय? अगं नाही, ते कचेरीत काम आहे जरा. कसलं काम? बक्षीस पत्र करायचं. बक्षीस पत्र? कसलं? हे आमची म्हातारी आहे ना, ते आमचं घर माझ्या आणि जयडीच्या नावावर करायची चालली. का? त्या सगळं त्या पाज्यामुळे झाले. आता त्यानं अजून काय केलं? आता नाही केलं, जे आधी केलं तेच निस्तारतोय. तेव्हापासून त्यानं सांगितलं ना घरात, मी पोरगी बघून ठेवली. तेव्हापासून जीजी मागच लागली, लग्नात ह्याव करायचंय त्याव करायचंय. आणि म्हण उद्या पुरीकडच्यानी विचारलं की पोराच्या नावावर काय आहे, तर काय करायचं? कोण चालले नावावर करायला. वा 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 वा. यात वावा करायसारखं काय? अरे आता बघ की, जीजीनं नाचुनाच्या स्वागताची तयारी बी केली. म्हणजे आता जरी तुझ्या घरी कळलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रश्न उरला तर माझ्याच घरचा. आपण निम्मी लढाई जिंकलोय. खरी लढाई तुमच्या घरात लढायला लागणार आहे. आमच्या घरात काय, मामांजी झालं. तुमच्या घरात बघ कोण कोण आहे? आप्पा, जितू काका, नाना, आई, सुमन काकी, नीलम काकी, सौरभ, ध्रुव. दमच लागला. एवढी अख्खी फौज आहे तुमच्या घरात. आता ही अख्खी फौज आपल्याला जिंकायची आहे बर का फौजी. जिंकतो बाई, सगळं जिंकतो. पण आत्ता निघतो, व्हायला जायचंय मला.
हो, ते आज महादेवाच्या मंदिरात भेटायला जमणार नाही हे सांगायचं होतं. बर जा. आणि हा, गणपतीला माझ्याकडनं थँक्स म्हण. का? थँक्स का? तू माझ्या आयुष्यात आलास म्हणून. शितले, आय लव्ह यू. माहितीये मला. आप्पा काय म्हणताय? हा? बघल कोणतरी. हा ठरलं, मी सांगतोय तसंच करायचं. अहो नाही भैया, आजावर परत हल्ला करणं चुकीचं आहे. आणि आधी तुम्ही जो हल्ला केला ना ते जयडीला नाजाला कळाले. आणि आता परत जर तुम्ही हल्ला केला तर पहिला संशय तुमच्यावर येईल. येऊ द्या आला तर लय तर लय काय होईल, 302 म्हणजे खुनाची केस लागल. अहो केस मधून सुटाय काय वेळ लागणार आहे का? पण शीतलला कळलं तर. आणि ती जेडी हाय डोक्याने कमी, काहीतरी डूक धरून शीतलला काहीतरी करायची. फक्त न फक्त शीतलमुळे मला ऐकून घ्यावं लागतंय बघ. तो आज आला धमकी देऊन गेला, जयश्री आली धमकी देऊन गेली, ती मामी ती धमकी देऊन जाती, तो रावल्या तो बी आता बोलायला लागलाय. अरे काय ऐकून घेतोय मी यांचं? अहो फक्त शीतलसाठी भैया. फक्त शीतलसाठी. शीतल संग लग्न होऊ दे, मग नाही एकाला उभं पेटवलं ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. येऊ का भैया साहेब? गुड न्यूज घेऊन आली. मी तुमच्यासाठी एवढं उन्हातानाचं फिरत होते ना, त्याचं चीज झालं बर का. थांबलेस का? बिया काढ की. असली भारी गुड न्यूज घेऊन आले, असली भारी गुड न्यूज घेऊन आले की तुम्ही स्वतःच खुश होऊन मला गाडीच गिफ्ट कराल आणि म्हणाल, मामी कशाला एवढं उन्हातानाचं चालत फिरताय, ही घ्या गाडी. हाय का नाही रे बारक्या? कसली गुड न्यूज आहे? मी आत्ताच शीतलच्या आईला भेटून आले. त्या म्हणल्या भैयाच्या घरी सांगा नाना पत्रिका घेऊन येणार आहेत म्हणून. मग मी आईशी बोलू तुमच्या का तुम्ही बोलताय? बोलतो आम्ही. काय बाई माणूस आहे. असली भारी न्यूज दिली तरी चेहऱ्यावरची रेष बी हल्ली नाही, तोंड पडलेलंच आहे. अहो मामी, भैयांची जरा बँकेची कामं चालू आहेत ना, त्यामुळे भैया टेन्शन मध्ये आहेत. वय पण आता एवढं उन्हातानाचं चालत फिरून मी गुड न्यूज आणली, त्याचं काय नाही वय. खरंच असं काय नाही मामी, भैयांची तब्येत जरा बरी नाही, पण तुम्ही खरंच चांगली गुड न्यूज दिली बरं का. भैया बोलतील आईशी. बर, काळजी घ्या तब्येतीची. कामाचा लोड झेपत नसेल ना माझ्या एवढा. असू द्या, तब्येतीची काळजी घ्या. आता असं लग्नाच्या मोहरा आजारी पडणं बरं नाही बर का. कसंय, आधी मला माहिती असतं तर मी फळ घेऊन आले असते की. असू द्या, काळजी घ्या तब्येतीची. हा, भैया, अहो मामीने तर चांगलीच गुड न्यूज दिली की आपण सक्सेसफुल झालो. सक्सेसफुल नाही, टॅलेंट फुल झालो आपण. फुल फुल म्हणजे मूर्ख. तू नाना पत्रिका घेऊन येईल घरी, घरच्या सगळ्याला आवडन, पण ती पोरगीच नाकार देणार आहे, त्याचं काय करायचं? अहो असं काय होणार नाही भैया, सगळं परफेक्ट होणार आहे. फक्त शांत डोक्याने सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. पवारांच्या घरावर तुमचे उपकार आहेत आणि मामीच्या नावावर जम्यासाठी काढलेलं कर्ज आहे ना. आणि भैया, आज 2-4 दिवसात गावातून ट्रेनिंगला जाणार आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण नीट फायदा करून घ्यायचा. आणि भैया, शीतलच्या चारी बाजूला अशी परिस्थिती निर्माण करायची की काय जरी झालं ना
तरी ती तुमच्याच गळ्यात माळ घालणार. अरे आप्पा, तुला किती वेळा सांगितलंय वजन उचलत जाऊ नकोस म्हणून. हे इकडे. जित्या, मी काय म्हातारा झालो येतो? अरे कुठं चमक बिमक भरली तर नाही भरत, आणि भरली तर भरू दे. तू काय ऐकणार आहेस वेतावा? आप्पा काय? इकडे गेला. नाना भैयाच्या घरी पत्रिका घेऊन जाणार आहेत उद्या परवा. हा, नीलम बोलली मला. तुला काय वाटतं भैयाच्या स्थळाबद्दल? चांगलंय की. नाही, त्या दिवशी घरात बाचाबाची झाली तेव्हा तू सुमनची बाजू घेत होता म्हणून म्हण. अरे मी सुमनची बाजू घेत होतो कारण तिचं काय चुकलंच नव्हतं. मला बाहेरच्या स्थळाबद्दल काहीच वाटत नाही, पण मला असं वाटतंय की सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, म्हणून मी सुमनची बाजू घेत होतो. हा, म्हणजे भैयावर लगीन ठरवायला तुझी काय ना नाही ना? अरे भैयात नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. पण सुमनला पसंत नाही ना? का? राजकारणी आहे म्हणून. तर मी म्हणलं तिला, अगं राजकारणी आहे म्हणून काय झालं? घरचं चांगलं आहे ना, मग झालं. बरं, हाताखाली माणसं आहेत कामाला. बरं, जवळच्या जवळ पोरगी सुखात ना आणतील तिथं. हा, आणि कमी जास्तीला आपण आहेच की. कुठं आमचं स्थळ बघतोय आपण तिला. तेच तर. पण सुमन बोलता बोलता म्हणत होती की शितलीलाच पसंत नसेल तर. तिला काय कळतंय? एवढं चांगलं स्थळ आहे, ना आवडायला काय झालं? पण शितलीनं नकार दिला तर? आपण समजून सांगू तिला. घरातल्या सगळ्यांना पसंत आहे, त्या दोघींनाच बरा पसंत नाही. नाही नाही, शितली काय नाही बोलली तिला पसंत हाय नाही तर नाही म्हणून. सुमनच्याच डोक्यातली शंका. नानानं पत्रिका घेऊन जाऊ दे, भैयाच्या घरनं होकार येऊन दे, मग आपण तिला सांगू. मला नाही वाटत शीतल नाही म्हणल म्हणून, आणि जर काय नाही म्हटली तर आपण समजून सांगू. एकदा का भैयाच्या घरनं होकार आला की शीतलीचं आणि भैयाचं लग्न फिक्स. माझं बी तेच मत आहे. आता फक्त एकदा त्यांच्याकडनं होकार येऊ दे म्हणजे झालं. जित्या, तू काळजी करू नको. एकदा का शीतलीचं आणि भैयाचं लग्न झालं मग मागं वळून बघायचंच नाही. खरंय आप्पा, असं जर का झालं ना तर सगळं चांगलंच होईल बघ. आता घराला कुलूप? समधीच घर सोडून गेली का काय? घरातली समधी कुठे गेल्यात काय माहिती का? काय माहित नाही. कुठे गेली असतील बरं समधी? ती जरा मी फेडरेशनच्या कामाला गेले होते ना. बरं झाला. घ्या, आली बघा समधी. बरं झालं बाय आली ती. बस. अरे देवा, कुठे गेलो होतो समधी? वाईला गेलो होतो जरा. गणपतीच्या दर्शनाला गेला होता का काय? मला कोण सांगायचं? अगं तुला फोन करतच होतो, पण तुझा फोन घरात. म्हटलं फेडरेशनच्या कामासाठी कुठेतरी गेली असतील, मग आम्हीच गेलो. असंच करा, मला काय अजिबात सांगत जाऊ नका. आणि भाई समधी जण एवढी गेला होता, एवढं काय महत्वाचं काम काढलं? अगं कचेरीत गेलो होतो. कचेरीत का? काय झालं? बक्षीस पत्र करायचं होतं जिजीला. कसलं बक्षीस पत्र? अगं काय नाही ग, मी माझ्या नावावरचं घर आजी आणि जेडीच्या नावावर अर्ध केले. काय? कुणाला विचारून केलं? हाय का आता? कुणाला कशाला विचारायला पाहिजे? अगं घर तर माझ्याच नाव होतं. म्हणजे मला आता विचारायचं सांगायचं बी बंद केलं बाई माझ्या लेकानं. अगं असं कसं न सांगता करीन? हा, सांगायला तुझा फोन कुठं होता? अहो मग ह्यांच्या नावावर करायची काय गरज होती?
अगं आता आजाच्या लग्नाचं बघायचं चाललंय ना. आता त्यानं जी पोरगी पसंत केली त्या पोरीच्या घरच्यांनी विचारलं पोराच्या नावावर काय आहे, तर काय सांगायचं? नाही म्हणून सांगायचं ना. द्यायची असेल देताल तर नाही देताल. त्यांनी काय नाही म्हणावं? अहो म्हणून काय घर नावावर करतं का काय? काय होते घर नाव केलं तर? घरांच्या नावावर केलं मग आम्ही कुठे जायचं? पुष्पे, अगं तो काय घराबाहेर काढणार आहे व्हय आपल्याला? देव न करो, पण तशीच जर येळ आली तर काय करायचं बोला की. हे बघ पुष्पे, काय करायचं ते तुझं तू ठरव. मला काय बाई तुझ्या बरोबर वाद घालायचा नाही. माझ्या नावावर जे घर होतं ते मी दोन्ही पोरांच्या नावावर अर्धा अर्धा केले. तेच म्हणते मी. कुणाला विचारून केलं तुम्ही? अगं कशाला तनतन करतीस? तनतन करते म्हणजे? मग माझ्या नावावर काय आहे? आणि तुझ्या नावावर कशाला काय पाहिजे? का? उद्या मला घराबाहेर काढलं तर? कोण घराबाहेर काढते? उगाच काहीतरी बडबडतीस तू. माझीच बडबड दिसते तुम्हाला. अहो निदान पुढचा तरी विचार करायचा की. आणि काय बा जिंक्य, तुम्हाला लाज नाही वाटली? फुक्कटचं घर स्वतःच्या नावावर करून घेताना. हे फुकटचं काय म्हणतेस ग? त्याचं काय हे घर नाही वय? मी एवढं रक्ताचं पाणी करून उभं केलंय, मग ह्यांचं कसं झालं? तू रक्ताचं पाणी केलंस आणि आम्ही का बसून खाल्लं वय? लय करून खायला घालत असले बोल नको पुष्पे. हे बघ पुष्पे, तुझा फेडरेशनचा टेंबडा आहे ना, तो समजा गावापुढे बिराव. इथं आम्हाला शांतपणे शिकू नकोस. बिनपगारी फुल अधिकारी. तुमच्या लेका एवढाच पैसा कमवते मी. बिनपगारी म्हणायचं काम नाही हं, सांगून ठेवते. तर तुझा 1 रुपया तरी कधी बघायला मिळाल का मला? तुमच्या नातवाचा दवाखान्याचा खर्च कुणी केला व? कुठनं आलं पैसं? तवा नाही विचाराला. तुझ्याच पैशावर खर्च चालतोय होय का त्याचा? आले मोठ्या तोंडाने बोलायला. तो बी खर्च माझ्याच पैशात नव्हतोय. बरं मग घर कसं चालतंय? महिन्याला किती रुपये लागतात ती तरी माहिती आहे का? ए बाई, तुझी किरकिर बंद कर. मग वाटणी का माझी? तुझी कशाची वाटणी का? मग माझा काय हक्क नाही का या घरावर? हा सांगा की. नाही मग त्या सोड चिठ्ठी टाकते खटला. मग कोण कसं सुखानं जगताय ना ती बघते मी. तुला कधी कुणाचं सुख बघवतच नाही का ग? माझं सुख कुणाला बघवत नाही, मग तुमचं कसं मला बघवाल? अहो ह्यांनी माझ्या पोरीचं लगीन मोडलं. समजा गावासमोर माझी नाचटी केली तरी एका शब्दाने कोण काही बोललं नाही. आणि मी एवढं घरासाठी करते तरी मलाच उलट्या बोलताय तुम्ही. पुष्पे, आता एक शब्द बोलशील ना तर थोबाड फोडीन तुझं. हात उचलायला दम लागतो दम. हात तर लावून बघा की. नाही उभा घर पेटून दिला तरी विचारा मला. ए बाई, तुझं म्हणणं तरी काय सांग. मला नाही तर बक्षीसपत्र का केलं? अगं बाई, तुला सांगितलं ना, तुला आम्ही फोन करत होतो. तुझा फोन घरात होता, त्याला आम्ही काय करायचं? मग मी उस्तावर थांबता येत नव्हतं. जिजे, हिच्यावर कुठं वाद घालत बसलीस? चल घरात, हिला काय करायचं ते करू दे. काय व? झालं का तुमच्या मनासारखं? हा? जीवाला चैन पडली असेल आता तुमच्या? अहो मामी, मी नाही म्हणत होतो पण. आजा, तू घरात ये. हा जिच्यासाठी ही म्हातारी स्वतःच घर बक्षीसपत्र म्हणून करायला निघाली, ती कोण महाराणी बघते जाता. ती जी कोणी असेल ना, तिला ह्या घराचा उंबरा बी ओलांडू देणार नाही मी. ये म्हणाव तिला. तुझी ही सासू तुझ्या स्वागताला तयार आहे. पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष.